नमस्कार मित्रांनो, आपण नीट 2026 चा फॉर्म भरलेला आहे का? तर ज्या विद्यार्थ्यांनी नीट 2026 चा फॉर्म भरलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक इम्पॉर्टंट अपडेट आहे की याची नीटची रजिस्ट्रेशनची जी डेट होती ती आज 11 मार्च 2026 रोजी संपत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अनेक विद्यार्थ्यांचे आतापर्यंत कॉल आलेले आहेत की सर, मी फॉर्म भरत असताना माझ्या नावामध्ये मिस्टेक झालेली आहे भरत असताना, किंवा कॅटेगरीमध्ये मिस्टेक झालेले आहे, किंवा सेंटर चॉईस करायसाठी मिस्टेक झालेले आहे, लँग्वेजसाठी मिस्टेक झालेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी 12 मार्च 2026 ते 14 मार्च 2026 या कालावधीमध्ये नीटचा एडिटचं ऑप्शन ओपन होतंय, ज्याच्यामध्ये आपण आपलं नाव, आपलं आडनाव, किंवा तुमचे ज्या काही चुका झाल्या असतील यामध्ये भरताना, कॅटेगरीमध्ये चूक झाली असेल, किंवा तुम्ही सेंट्रल ओबीसीचं सर्टिफिकेट अपलोड नसेल केलं, डॉक्युमेंट काय अपलोड नसतील केली, तर ती संधी तुम्हाला आता उपलब्ध होत आहे. तर आपण ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे, कशा पद्धतीनं तो फॉर्म ओपन करायचा आहे, आणि कशा पद्धतीनं कोणकोणत्या गोष्टीचं त्याच्यामध्ये आपल्याला करेक्शन करता येणार आहे, तर या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा, आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हालाही या काउन्सिलिंग संदर्भात काही अडचणी असतील, या फॉर्मच्या एडिट संदर्भात काही अडचणी असतील, तर कमेंटमध्ये लिहा. त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. त्या ठिकाणी आमचा व्हॉट्सअप ग्रुप डायरेक्ट जॉईन करा, जेणेकरून नीट संदर्भात वेळोवेळी ज्या अपडेट येत असतील त्या अपडेट तुम्हाला त्या ग्रुपवरती दिल्या जातील, आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या जातील. तर त्या ठिकाणी सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला तर आपण बघूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक, कमेंट करायला विसरू नका, की ज्याच्यामध्ये 12 मार्च ते 14 मार्च या ठिकाणी अनेक्षर 1 नुसार जी डेट करेक्शन करायची, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जी डिटेल्स आहेत त्या तुम्ही करेक्शन करू शकता. तर याच्यामध्ये काय काय करेक्शन करू शकता, तर कॅन्डिडेट शॅल बी अलाउडेड टू चेंज एनी वन ऑफ दोज फील्ड, द फादर नेम, क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन, मदर नेम, क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन, या गोष्टी तुम्ही चेंज करू शकता. कॅन्डिडेट शॅल बी अलाउडेड टू चेंज ऍड ऑल दिस फील्ड, एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वी आणि 12वीचं, किंवा स्टेट फ्रॉम 12th इक्विव्हॅलेंट पास्ड अपियर, कॅटेगरी, सब कॅटेगरी, पीडब्ल्यूडी, सिग्नेचर, नंबर ऑफ ऍटम्स, या तुम्ही गोष्टी या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता. कॅन्डिडेट शाल बी अलाउडेड टू चेंज टू फील्ड बेस्ड ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ऍड्रेस, तुम्ही त्याच्यामध्ये एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन करू शकता, किंवा मीडियम ऑफ एक्झामिनेशन तुम्ही चेंज करू शकता. कॅन्डिडेट शाल बी अलाउडेड चेंजेस आयडेंटिटी डिटेल ओनली कॅन्डिडेट हुज रजिस्ट्रेशन विथ आयडेंटिटी टू अदर आधार. तर मित्रांनो, तुम्ही या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. तर आपण या गोष्टी पीपीटीच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला इन शॉर्ट आपण बघितलं होतं. याच्यामध्ये नीट 2026 करेक्शन विंडो ओपन झालेले आहे. ही खूप महत्वाची अपडेट आहे. जर तुम्ही नीट 2026 चा फॉर्म भरला आहे आणि त्यामध्ये काही चुका झाल्या असेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. नॅशनल टेस्ट एजन्सीने तुम्हाला एक महत्वाची संधी दिली आहे. यामध्ये करेक्शन विंडो जी उघडली आहे ती 12 मार्च 2026 रोजी ही विंडो ओपन करण्यात येणार आहे, आणि ह्याची जी शेवटची तारीख आहे ते 14 मार्च 2026 आहे. याच कालावधीमध्ये आपल्याला तुमचं करेक्शन आहे ते करण्याची गरज आहे. याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा संधी उपलब्ध करून देणार नाही. त्यामुळे ही संधी
एकमेव संधी आहे, ती चुकवू नका. एनटीएने नीट युजी 2026 साठी अप्लिकेशन फॉर्म करेक्शन विंडो खुली आहे. 12 ते 14 मार्च 2026 या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या अर्जातील माहिती दुरुस्त करू शकता. ही फक्त एकदाच मिळते, त्यामुळे त्वरित कारवाई करायची आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये काय बदलता येईल, तर तुम्हाला करेक्शन विंडो मध्ये खालील महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सुधारता येतील. ज्याच्यामध्ये की तुमची कॅटेगरी आहे, ज्यामध्ये एससी आहे, एसटी आहे, ओबीसी आहे, जनरल आहे, या श्रेणीमध्ये काय चुकीची माहिती असल्यास तुम्ही या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करू शकता. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन तुम्हाला आहे की एक्झामिनेशन सिटी, परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची ही संधी आताच उपलब्ध आहे. त्यानंतर तुम्हाला ही संधी उपलब्ध होणार नाही. त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स असतील, काय 10वी 12वीच्या डिटेल्स भरत असताना काही चुका झाल्या असतील तर त्याही या ठिकाणी तुम्ही सुधारवू शकता, चेंज करू शकता. त्यानंतर तुमचं आहे सिग्नेचर, जर तुमची सही जर चुकीची असेल तर तीही तुम्ही या ठिकाणी बदलू शकता. आणखी काय सुधारता येते, तर नीट अटेम्प्ट जे आहे ती यापूर्वी किती वेळा तुम्ही नीट दिली होती ही माहिती चुकीची असल्यास आताच दुरुस्त करा, कारण हे ऍडमिशन प्रक्रियेमध्ये महत्वाचे ठरते. मीडियम ऑफ एक्झामिनेशन, तुम्ही कोणत्या भाषेमधून परीक्षा द्यायची आहे, यामध्ये तुम्हाला मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे किंवा अजून इतर काही लँग्वेजेस आहेत, हे चुकीचे असल्यास आताच तुम्हाला या ठिकाणी बदलता येईल. या दोन्ही बाबी परीक्षेच्या निकालावर थेट परिणाम करतात, म्हणून काळजीपूर्वक तपासा. त्यानंतर एक महत्वाचा इशारा काय आहे, तर 14 मार्च 2026 नंतर करेक्शन विंडो जी आहे ती बंद होईल. त्यानंतर कोणत्याही प्रकारची बदल शक्य नसेल. एनटीएच्या नियमानुसार एकदा करेक्शन विंडो बंद झाली की ती कोणत्याही परिस्थितीमध्ये फॉर्म मध्ये बदल करता येणार नाही. चुकीची माहिती राहिल्यास ऍडमिशन मध्ये मोठ्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी आताच आपला फॉर्म तपासा आणि गरज असल्यास तुरंत दुरुस्ती करा, कारण याच्यानंतर परत तुम्हाला संधी उपलब्ध होणार नाही. त्यानंतर तुम्हाला बऱ्याच ऍडमिशन घेत असताना अडचणी येऊ शकतात. तर ही करेक्शन कशा पद्धतीनं करायचं आहे, तर हे एकदम सोपं असतं की तुम्ही NEET.NTA.NIC.in वरती जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं लॉग इन करायचं आहे, अप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यामध्ये फॉर्म सुधारणा करेक्शन विंडो तुम्ही उघडायचा आहे आणि त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही सबमिट वरती पुष्टी करायची आहे. सबमिट करा आणि कन्फर्मेशन घ्या. तर अशा पद्धतीने वरील 4 सोप्या स्टेप मध्ये फॉलो करून तुम्ही घर बसल्या करेक्शन करू शकता. कोणतीही अडचण आल्यास आमच्या सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर टीमशी संपर्क करा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. तर सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर आम्ही कशा पद्धतीने मदत करतो, तर नीटच्या पलीकडेही आम्ही तुमच्या वैद्यकीय करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत असतो. नीट ऍडमिशन गायडन्स, ज्यामध्ये तुम्हाला MBBS, BDS, BAMS, BHMS, नर्सिंग, फार्मसी या किंवा पॅरामेडिकल, BPT, BNYS या कोर्सेससाठी सखोल मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देणार आहोत. सोबतच तुम्हाला त्या कॉलेजची निवडीसाठी, हॉस्टेलसाठी या सुविधाबद्दल पूर्ण माहिती, सोबतच कॉलेज गायडन्स तुमच्या गुणवत्तेनुसार, तुमच्या बजेटनुसार करिअरच्या सर्वोत्तम कॉलेज निवडण्यासाठी आम्ही आमच्या सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून मदत करत आहोत. आम्ही कोण आहोत, तर सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर हे बदलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी या ठिकाणी कार्यरत आहे. एक विश्वासार्ह करिअर मार्गदर्शन केंद्र आहे. आम्ही वर्षानुवर्ष हजारो विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी प्रवेश मिळवून दिला आहे. यामध्ये आमच्याकडं हजारो प्लस विद्यार्थ्यांच्या केस स्टडीज आहेत, ज्यामध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या ड्रीम कॉलेज पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे. त्यामुळे अशा यशस्वी विद्यार्थी आमच्या मार्गदर्शनाखाली ऍडमिशन मिळवलेले आहे. शिवाय आम्हाला गेली 10 वर्षापेक्षा जास्त या मेडिकल ऍडमिशन क्षेत्रातील अनुभव आहे. या ठिकाणी आमची 2 केंद्रे आहेत, एक मुंबईमध्ये बदलापूर आणि एक सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर
तुम्ही यासाठी आजच संपर्क करा. सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर, नीट, नर्सिंग, फार्मसी, BMS, BHMS, BDS आणि इतर मेडिकल कोर्सेससाठी ऍडमिशन पासून ते हॉस्टेल आणि कॉलेज गायडन्स पर्यंत सर्व मदत जी आहे ती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. तर यामध्ये आम्ही काय काय सेवा देणार आहोत, तर तुमच्या फॉर्म मध्ये करेक्शन मध्ये सहाय्य, कॉलेज निवडीसाठी एक्सपर्ट गायडन्स, हॉस्टेल आणि राहण्याची सुविधेसाठी माहिती, या ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये पूर्ण गायडन्स आम्ही देणार आहे. तर त्वरित 14 मार्च 2026 ही एक शेवटची तारीख आहे. वाट पाहू नका, आजच तुमचा फॉर्म तपासा, गरज असल्यास करेक्शन करा. कोणत्याही प्रश्नासाठी आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुमच्यासाठी नेहमीच तयार आहोत. तर लक्षात ठेवा, ही एक शेवटची संधी आहे, योग्य निर्णय आहे. तो फॉर्म तपासा आताच. NTA वेबसाईटवर जाऊन नीट 2026 चा फॉर्म काळजीपूर्वक तपासा. त्यामध्ये करेक्शन असेल तर 12 ते 14 मार्च या दरम्यान चुका दुरुस्त करू शकता. ही शेवटची संधी आहे. सद्गुरू शी संपर्क करा. ऍडमिशन, कॉलेज, हॉस्टेल किंवा इतर कोणत्याही मार्गदर्शनासाठी सद्गुरू काउन्सिलिंग टीमशी संपर्क करा. तुमचे करिअर तुमच्या हाती आहे. आम्ही फक्त तुमची वाट सुकर करतो. सद्गुरू करिअर काउन्सिलिंग टीम, बदलापूर आणि आटपाडी. तर आपण अशा पद्धतीनं नीटचं करेक्शन विंडो ओपन झालेली आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं करेक्शन करायचं, कोणत्या कोणत्या गोष्टीचं करेक्शन करायचं, या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि कमेंटमध्ये नीट 2026 लिहा. तुम्हाला त्या ठिकाणी मदत केली जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.